झी 24 तास एक पाऊल पुढे. मी साहेबांना आजच भेटलो, परवा भेटलो होतो आणि आजही साहेबांचा फोन केला, स्वतःहूनच फोन केला मी की आपण 2 उमेदवार दिलेले आणि मला कुठल्याही परिस्थितीत आमच्या महाराष्ट्रात अशी कुठलाही चुकीचे मेसेज जाऊन द्यायचे नव्हते, त्यामुळे मी मागायला. तर असं बाकीच्या चर्चा करू आपण. आता तुमच्या सगळ्यांच्या समोर ते सही करतात. नाही, सगळ्यांना विश्वास घेऊन विधान परिषदेला वगैरे काय आश्वासन दिलं? नाही, कुठल्याही प्रकारचं आश्वासन मी घेतलेलं नाहीये आणि आश्वासन घ्यायची मी दबावात आलो संध्याकाळी आम्हाला की लढणार आहोत. नाही. काल संध्याकाळी मी कोणालाही सांगितलं होतं. तुमच्या जवळच्या लोकांनी तुमच्या लोक काय सांगतात त्याला महत्व नाही ना. मी काय बोलते त्याला मी कोणाशी सगळ्यांकडे मदत मागणार. हा, पण मी सगळ्यांची मदत कधी मागणार तर का मला सर्वात प्रथम मी पवार साहेबांचं नाव घेतलं होतं की मी त्यांच्याकडे मदत मागायला जाणार. जर त्यांची मदतचा प्रश्नच येत नाही, जर त्यांनी उमेदवार दिला तर मला बाकीच्या कोणाकडे जायची गरजच वाटत नाही. पवार साहेबांमुळे तुम्हाला पाठिंबा द्यायला मनसेने नकार दिला आणि म्हणून तुम्ही माघार घेता. कुठे असं डिक्लेअर केलेलं नाही की मला पाठिंबा दिला. माझा उमेदवारीचा प्रश्न येत नाही. मी पहिल्यापासून नाव घेतलंय की आदरणीय पवार साहेबांकडे मी स्वतः जाणार. याच्या आधी जास्त लागू नका. फॉर्म घ्यायला यांनी माघार घेतलेली आहे. भिंसाळे साहेबांनी अजून माघार घेतली आहे. या झी 24 तास एक पाऊल पुढे.